प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 11 मेचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडची आतुरतेने वाट बघत होता ना, तर ऐकत राहा. ठरलं तर मग आजचाही एपिसोड धमाकेदार आहे. सुरुवातीला आपण बघतोय रविराज अर्जुनला म्हणत असतात की अर्जुन सांग काय आहे डीएनए रिपोर्ट. तेव्हा अर्जुन सांगतो, अर्जुन म्हणतो सिनियर ही प्रियाचा डीएनए रिपोर्ट प्रतिमात्याशी नाही तर मैनावतीशी मॅच होतो. हे ऐकल्यानंतर या सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे. म्हणजे सायंटिफिक प्रूफ मिळालेला आहे यांना प्रिया खरी तन्वी नसल्याचा. सायली म्हणते हा सगळ्यात मोठा पुरावा आहे. प्रिया ही तन्वी नसून बबली लोखंडे आहे. जेव्हा सायली हे सांगते तेव्हा कल्पनाताई, प्रतापराव सगळ्यांना तन्वी म्हणून बनून आलेल्या या प्रियाचा पहिला दिवस आठवतो घरातला. प्रियाने सगळ्यांना फसवून त्यांच्या आठवणी म्हणजे लहानपणीच्या आठवणी सांगितल्या होत्या आणि ती खरी तन्वी असल्याचं सगळ्यांना खोटं सांगून यांच्या घरात चिडली होती. तो दिवस यांना आठवतोय प्रेक्षकांनो. हे सगळं ऐकल्यानंतर बघितल्यानंतर माणुसकीवरचा विश्वास उठून गेलाय सुभेदार आणि किल्लेदाराचा. डीएनए रिपोर्टचा पुरावा अर्जुनने सगळ्यांना दाखवलाय. रविराज, प्रतापराव सगळेजण तो पुरावा बघत असतात आणि एवढी मोठी फसवणूक झाली आहे आणि आपली एवढी मोठी फसवणूक होऊ शकते या गोष्टीवर त्यांचा विश्वासच बसत नसतो. कल्पनाताई म्हणतात बापरे बापरे, हे सगळं स्वप्न आहे ना. म्हणजे कोणी कोणाला एवढा मोठा धोका कसं काय देऊ शकतं. त्यावर प्रतापराव म्हणतात दिलाय कल्पना, अगं दिलाय. आपल्याला या मुलीने खूप मोठा धोका दिलाय. या मुलीने आपली खूप मोठी फसवणूक केली आहे. प्रतिमात्या म्हणतात मी माझ्या मुलीच्या मायेसाठी तडफडत राहिले. मला माझ्या मुलीची माया मिळत नव्हती म्हणून मी स्वतःला दोष देत राहिले आणि तू तर दुसरीच कोणीतरी निघालीस ग. प्रतिमात्या प्रियाला म्हणत असतात काय गये, अगं तुला प्रत्येक क्षणाला माहित होतं ना की तू आमची मुलगी नाहीयेस, तरी पण तू आम्हाला प्रत्येक क्षणाला खेळवत होतीस. रविराज म्हणतात काही दिवस का होत नाही, पण तुला थारा दिला ना आम्ही या घरामध्ये. 20 वर्ष आम्ही आमच्या मुलीची वाट बघत होतो आणि आम्हाला आता कळतंय की तू आमची मुलगीच नाहीयेस. प्रिया आता रविराजांना म्हणत असते बाबा माझं ऐका, अहो हे सगळं खोटं आहे. एवढं सगळं होऊ नये प्रियाला पश्चातापाचा लवलेश नाहीये बरं का प्रेक्षकांनो. प्रिया रविराजांना म्हणत असते की बाबा ऐका माझं, अर्जुन आणि सायलीने हा खोटा पुरावा आणलेला आहे. रविराज म्हणतात गप्पा बस. पुन्हा जर तुझ्या तोंडून बाबा म्हणालीस ना मला तर जीभ हासडून हातात देईल मी तुझ्या. लगेच आता प्रिया म्हणते बाबा ऐका माझं, अर्जुन सायलीने हे खोटे पुरावे आणलेले आहेत. ऐका माझं बाबा, मीच तुमची मुलगी आहे. नागराज आता जोरात ओरडून म्हणतोय गपे गबस गे प्रिया, अगं तुला काय वाटलं आम्ही जेलमध्ये सडत राहू का? तुला इथे बाहेर मोकळं सोडून? अगं प्रिया तुला काय वाटलं आम्ही तोंड बंद ठेवू? तुला वाचव चल हडग. आता नागराजने असं म्हटल्या मैपत म्हणतो अगं तुझी संधी संपली बर का प्रिया मधुकर उर्फ तन्वी किल्लेदार उर्फ बबली लोखंडे. अगं संपली ग, तुझी संधी संपली. या सगळ्यांमध्ये अश्विन फार दुखावला गेला बरं का प्रेक्षकांनो. अश्विन म्हणतो म्हणजे मी जिच्यावर प्रेम केलं ती नेमकी होती तरी कोण, तन्वी सुभेदार की बबली लोखंडे? त्यावर अस्मिता म्हणते अरे अश्विन ही तर एक चेटकीण होती रे. अश्विन ही या घराचा सत्यानाश करायला आलेली चेटकीण आहे. ही अशी चेटकीण आहे जी माणसात राहिली ना तर सगळ्यांना साधी बोळी दिसते, पण स्वतःचा चेहरा जेव्हा ती आरशात बघते ना तेव्हा तिला वेडावाकडा चेहरा, काळे डोळे आणि असे विस्कटलेले तिचे केस दिसतात. तिच्या भोवती अशुभाची सावली दिसते. काय ग, तू स्वतःला आरशात बघत असेल तेव्हा तुझी आकृती तुला अशीच दिसत असेल ना, अक्राळ विक्राळ आणि किळसवाणी. कल्पनाताई म्हणतात काय रे बाबा हे चैतन्य, तुला माहित होतं ना हे सगळं, मग तू आमच्यापासून हे सगळं का लपवलंस? चैतन्य म्हणतो मावशी माझा नाईलाज होता. अगं अर्जुन सायलीने मला सांगितलं होतं की सध्या काही सांगू नकोस म्हणून मी काही बोललो नाही. कल्पनाताई म्हणतात बाप रे, म्हणजे हिला आम्ही तन्वी समजत होतो आणि ही तर कोणीतरी भलतीच निघाली. पण आपण आता हे सगळं कसं काय सहन करायचंय? हे सगळं अकल्पनीय आहे. आता अश्विन मोठ्याने ओरडतो का केलंस तन्वी, का केलंस सांग. अर्जुन म्हणतो प्रॉपर्टीसाठी केलं हिने अश्विन. हिला सुभेदारांची आणि किल्लेदाराची प्रॉपर्टी हवी होती. हिने सगळं पैशासाठी केलं होतं अश्विन. हिला पैसे पुरत नव्हते म्हणून हिने आता अधिराजकडनं 10 लाख रुपये घेतले. अगं तुला काय वाटलं, अगं हे पैसे आम्ही तुला देऊ? अगं ते पैसे म्हणजे तुझ्यासाठी ट्रॅप होता, ट्रॅप मध्ये अडकवलेला एक चीजचा तुकडा. अगं तो तू धरलास आणि अडकलीस ग. त्या पैशांमधनं तुला 1 रुपया पण मिळणार नव्हता हे तुला माहित नव्हतं, पण हे आम्हाला माहित होतं. तुला तेव्हा आम्ही 10 लाख काय 50 लाख द्यायला सुद्धा तयार होतो तुला अडकवण्यासाठी ग. तुझ्या हातात तेव्हा 50 पैसे सुद्धा येणार नव्हते. सायली म्हणते प्रियाला माहित होतं रविराज काकांनी तन्वीच्या नावे खूप संपत्ती केलेली आहे, पण काय ग प्रिया, आता कायद्याने तुला तीही संपत्ती मिळणार नाहीये. ह्याला म्हणतात प्रिया
तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती आलं धोपाटणं. विमल म्हणते, तुम्हाला देवही कधीच माफ करणार नाही. तुम्हाला खूप मोठी शिक्षा देणार, खूप मोठी शिक्षा देणार. प्रतापराव म्हणतात, अरे अर्जुन, पण हिने हे केलं तरी कसं? अरे आपल्या घरात सगळेच बुद्धिवान लोक आणि रविराज सारखा निष्णात वकील, त्याला सुद्धा हिने फसवलं. अरे आपल्यापैकी कोणाच्या लक्षात कसं काय आलं नाही की ही मुलगी आपल्या घरात तोतया म्हणून फिरते? आता लगेच या सुमनताई म्हणतात, हे सगळं हिने एकटीने नसेल केलं, ह्यांची मदत नक्कीच झाली असणार आहे या प्रियाला. सुमन नागराज बद्दल बोलते. नागराज आता सगळ्यांसमोर कबुली देऊन टाकतो, हो केली ना, मीच मदत केली तिला, मी खोटं कशाला बोलू? दादाचा ऍक्सिडेंटचा प्लॅन अयशस्वी झाल्यानंतर 20 वर्ष मी संधीची वाट बघत होतो. प्रिया, ही प्रिया नावाचीच मुलगी संधी बनून महिपतच्या ऑफिसमध्ये तन्वीचं गाठोडं घेऊन आली. पुढे महिपत सांगतो, हो आम्ही त्यावेळेला या मुलीवर विश्वास ठेवला, ही खूप पैशाची लालची होती. महिपत पुढे म्हणतोय की त्या टायमाला मी खूप चुकीचं वागत होतो, मला तो आश्रम पाहिजे होता आणि ही पोरगी आश्रमातून गाठोडं घेऊन आली होती तन्वीचं, म्हणून आम्ही हिलाच तन्वी म्हणून किल्लेदारांच्या घरात पाठवलं. नागराज पुढे म्हणतो, ऍक्सिडेंट झाल्यानंतर छोटी तन्वी रडताना पाहिली असं सांगणारी खोटी बाई तीही आम्हीच उभी केली. डीएनएचे खोटे रिपोर्ट्स सगळं मॅनेज करणं महिपतला शक्य होतं आणि आम्ही ते केलं. आम्ही याच मुलीला माझी शिडी बनवायचं ठरवलं, तन्वी किल्लेदार नावाची शिडी. नागराजने सगळ्यांना सांगितलं की त्याने कसं तन्वी बनून प्रियाला सुभेदारांच्या आणि किल्लेदारांच्या घरात शिरवलं. नागराज म्हणतो, दादाच्या प्रॉपर्टी पर्यंत जाणारी ही एकमेव शिडी माझ्याकडे होती, म्हणून मी हिचा वापर केला. त्यापुढे महिपत पुढे म्हणतो, त्यामुळे ही खोटी, हिचं नाव पण खोटं आणि हिची ओळख पण खोटीच. आता प्रिया डगमगते, गडबडते बरं का. प्रियाला वाटतं आता नागराज आणि महिपतने सगळं सत्य सांगितल्यावरती आपलं काही खरं नाहीये. तरी सुद्धा प्रिया अजूनही कांगावा करते बरं का प्रेक्षकांनो आणि म्हणते, तुम्ही नागराज आणि महिपतचं ऐकू नका, हे काही पण बरळताय, नाही हे खोटं बोलताय, हे अर्जुनला विकले गेलेत, हे मुद्दाम विकले गेलेत अर्जुनला, पैशासाठी हे वाटेल ते करायला तयार आहेत. मी सांगते ना, हा खोटा डीएनए रिपोर्ट महिपतनेच मॅनेज केला असणार आहे, त्यानेच केलं असणार आहे हे सगळं. पण आता मात्र रविराजांना प्रियाने त्यांच्या भावनांसोबत केलेली फसवणूक आठवते आणि आता ते तळपायाची खून रविराजांना आठवते बरं का. पण त्यांनी इथे एकही पैशाचा उल्लेख तिथे केलेला नाहीये बरं का, तुळशीपत्राचा. कारण जर इथे उल्लेख केला गेला असता तर सायलीला लगेच कळलं असतं ना की ती खरी तन्वी आहे, कारण तिच्याच पायावर तुळशीपत्र आहे ना प्रेक्षकांनो. आता इथे फक्त ती आठवण दाखवली आहे की तुळशीपत्र बघूनच रविराजांनी तिला एक्सेप्ट केलं होतं. रविराज आता प्रियाच्या समोर येतात आणि सनकन तिच्या कानाखाली वाजवतात आणि ते म्हणतात, तू फक्त माझी फसवणूक केलेली नाहीयेस, अगं तू माझा अपमान केलायस, अगं तू माझ्यातला बाप्पाचा अपमान केलायस, तुझ्यावर केलेला प्रेमाचा, मायेचा अपमान केलायस तू, 20 वर्ष करत असलेला माझ्या मुलीच्या शोधाचा अपमान केलायस तू, अगं तुला दिलेल्या एक पैशाचा अपमान केलायस ग तू. अगं आशीर्वाद दिला होता ना आम्ही तुला, फक्त माझाच नाही ग, माझ्या प्रतिमाच्या भावनेचा पण अपमान केलास तू. बघ प्रतिमाला आई म्हणायचीस ना ग तू, आई या शब्दाचा सुद्धा अपमान केलायस तू, शी. असं म्हणून आता प्रतिमा त्या आल्यात बरं का समोर आणि म्हणतात, प्रिया अगं मला काहीही आठवत नव्हतं ग, तरीही मी 20 वर्ष दारिद्र्यात खुर्ड चगत राहिले ग. का, कशासाठी, मला तेव्हा काहीही कळत नव्हतं. हे मला भेटले आणि नंतर तू मला भेटलीस, तेव्हा मला वाटलं होतं हीच ती ओढ ज्यामुळे मी 20 वर्ष जिवंत राहिले. अगं तेव्हा तू तुझे हळूहळू रंग मला दाखवायला लागलीस ग, तुझ्यावर मी विश्वास ठेवला, पण तू त्या विश्वासाला सुरुंग लावलास. का केलंस ग? अगं हे सगळं करताना तुला थोडीशी सुद्धा शरम लाज वाटली नाही का ग? नाही वाटली असं म्हणून प्रतिमात्याने पण तिच्यात सनकन तोंडाखाली हाणलेली आहे. प्रत्येकाने रांगा लावल्या प्रेक्षकांना आता प्रियाला मारायसाठी. बघत राहा पुढचा सगळा एपिसोड रिव्ह्यू, मस्त दाखवलाय त्यांनी आजचा एपिसोड. रविराज आणि प्रतिमात्या यांच्या भावनांशी प्रिया खेळली आहे हे तितकंच खरं आहे प्रेक्षकांनो. आता सगळ्यात जास्ती दोषी ही अश्विनची आहे. आता सदा आणि मैनामधली ही मैना येते बरं का आधी, आणि मैना प्रिया समोर येते आणि म्हणते, आमची सुद्धा हिने तेवढीच फसवणूक केली आहे. अगं माझ्या पोटात मी विष वाढवत होते, विष. अगं जन्मल्या तुला नख मारलं असतं ना तर बरं झालं असतं. का जिवंत ठेवलं मी तुला, का? मैना सुद्धा तिच्या कानाखाली सनकन मारते आणि निघून जाते. खरं तर प्रेक्षकांनो, मैना आणि सदाच्याच कर्माची फळं त्यांच्या समोर उभी राहिली आहेत. सदा मैना जसे आहेत अगदी तशीच प्रिया निघाली. सदा म्हणत असतो, अगं तू जन्माला आली नव्हती तेव्हा तुझ्या बहिणी आणि आम्ही सुखी होतो ग, तू जन्माला आली आणि आमच्या घराला त्रास द्यायला लागलीस ग. अगं तू घरात आल्यानंतर पोलीस काय यायला लागले, मारामाऱ्या, रोज राहाडे. अगं एवढीशी उंची नव्हती तुझी, पण मारामाऱ्या आणि तुला दुसरं काही सुचतच नव्हतं.
तू घरातून गेली तेव्हा असं वाटलं आम्हाला सुटका झाली आमची, पण कुठे आमचं एवढं नशीब. अगं पुन्हा आलीस आमच्या आयुष्यात आणि आमचा जीव घ्यायला निघालीस का गं बबले? अरे जन्मदात्याला माय बापाला विषाचं इंजेक्शन द्यायला निघालीस. कुठे फेडशील ग ही पाप, कुठे फेडशील? प्रतापराव आलेत आता प्रियाच्या समोर बरं का प्रेक्षकांनो. प्रतापराव म्हणतात, या घरात आम्ही तुझं खुल्या मनाने स्वागत केलं होतं तन्वी. अगं रविराजांची मुलगी म्हणजे आमची मुलगी असं समजत होतो आम्ही तुला. पण तू काय केलंस? काय केलंस तू? तर मनातल्या मनात आमची थट्टा करत राहिलीस, हसत राहिलीस आम्हाला. आमच्या भोळेपणाचा फायदा उठवलास तू. आणि हे कमी की काय, माझ्या भोळ्या भाबड्या मुलावर जाळं फेकलंस. अगं माझ्या भोळ्या भाबड्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस ग तू. असं म्हणून आता प्रतापराव पण सनकन तिच्या कानाखाली मारतात. बरं सगळ्यांनी कानाखाली मारली ते मारली प्रेक्षकांनो, पुन्हा एकाच गालावर मारलेली आहे. दुसऱ्या गालावर पण नाही मारली. किती लाल झाला असेल हिचा गाल विचार करा. बापरे, पण एपिसोड खूप सिरियस आहे बरं का प्रेक्षकांनो. अमेझिंग दाखवलाय. मी म्हटलं ना, प्रत्येकाच्या भावनांशी प्रिया खेळली आहे, प्रत्येकाने हिला सडेतोड उत्तर दिलंय. अश्विन आला आता तिच्या समोर आणि म्हणतो, तुझं तुझं माझ्यावर प्रेम नव्हतं ना कधी? अगं तुला फक्त सुभेदारांचा पैसा हवा होता ना? तुला हवा असलेला पैसा अर्जुन सुभेदारकडून मिळाला नाही, मग अश्विन सुभेदारकडनं घेतला. एवढं सोपं होतं ना तुझ्यासाठी? पण काय ग, या सगळ्यात माझा बळी गेला ना, माझ्या प्रेमाचा बळी गेला ग. अगं माझ्या प्रेमाचा बळी गेला. तू दिलेलं मला प्रत्येक वचन, मला दिलेला एक एक स्पर्श, आपण दोघांनी मिळून बघितलेलं स्वप्न, सगळं सगळं दिखावा होता तुझ्यासाठी. अगं तुझ्यासाठी तुझ्यासाठी मी सुभेदारांच्या तिजोरीची फक्त किल्ली होतो. बोल ना, अगं बोल. असं म्हणून अश्विन आता तिच्या कानाखाली सनकन मारतो. प्रत्येकाने येऊन तिला मारलंय प्रेक्षकांनो, आणि प्रत्येकाने तिच्यावर असलेली चीड व्यक्त केली आहे. अश्विन तिला म्हणतो, बोल ना, कुठल्या अधिकाराने, कुठल्या हक्काने तू माझं हसं केलंस ग? अगं बोल ना तन्वी, बोल. आता कल्पनाताई त्याच्या जवळ येतात आणि म्हणतात, अरे अश्विन, तू तू शांत हो बेटा. अश्विन नुसता ओरडत असतो, अगं बोल ना. पण ही मात्र अगदी थंडगार उभी आहे बरं का प्रेक्षकांनो. हिचे रिॲक्शन थंड आहेत सगळे. एवढंच नाही, आता बघा ही कशी हसायला लागते सगळ्यांना बरं का. कल्पनाताई येतात आता तिच्या समोर अश्विनला बाजूला करून आणि म्हणतात, झालं ना तुझं समाधान? तुला तुला अश्विनची हीच अवस्था बघायची होती. अगं माझ्या मुलाने कुठला गुन्हा केला होता ग, की तू त्याच्या नशिबात आलीस? तू आमच्या घरावर भूल पाडली होतीस, भूल. तरी सायलीने तुझं खरं रूप आम्हाला दाखवलं होतं, पण नाही, तरी सुद्धा तू राजरोसपणे आमच्या घरात सतत वावरत होतीस. आमचं घर अपवित्र केलंयस तू. तू एका आईला, एका आजीला दुखावलंयस. तुला तुझ्यासाठी कुठलीच शिक्षा पुरेशी नाहीये. तुझ्यासाठी कुठलीच शिक्षा पुरेशी नाहीये. असं म्हणून त्यांनी पण आता कानाखाली वाजवलीये प्रियाच्या. बाप रे बाप प्रेक्षकांनो, तिला काही वाटत नाहीये याचं. काय डेंजर कॅरेक्टर दाखवलंय प्रियाचं. कल्पनाताई गेल्यानंतर सुमन काकू येतात आणि म्हणतात, अगं ए, तुझ्यावर मी आई इतकी माया केली ना ग. सुमन काकू म्हणतात, तुला फुलासारखं जपलं ग. आमची तन्वी परत आली असं समजून कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं होतं मला. पण तू मात्र ह्यांनी पाळलेली एक नागिन निघालीस ग. यांनीच माझा विश्वासघात केला नाही तर तू सुद्धा माझा विश्वासघात केलाय. असं बोलून आता सुमन पण हिच्या सनकन कानाखाली मारते. प्रत्येक जण आलाय हिच्या समोर आणि प्रत्येकाने चीड व्यक्त केली आहे हिच्यासाठी. आता चैतन्याला एक डायलॉग मिळाला बरं का बिचाऱ्याला. चैतन्य म्हणतो, काय गो झालं नाही, भरलं का तुझं पोट? तुझी भूक भरली की नाही? अगं बबली लोखंडे, तुझी भूक खूप मोठी आहे ना म्हणून विचारलं ग. अगं आधी बॉयफ्रेंड्सकडनं पैसे घे, ते बॉयफ्रेंडने दिलेले पैसे तुला पुरले नाही. आश्रमात राहत होतीस, तो आश्रम गिळायला निघाली. मग रविराजांच्या घरात घुसली, त्यांचे पैसे लाटायचा प्रयत्न केला. काय ग, किती नीचपणा केलास ग. झालं का छळणं अजून, का अजून बाकी आहे कोणाला छळणं? अस्मिता म्हणते, अगं तुझी भूक कधीच भागणार नाहीये ग. अगं तू म्हणजे ना भस्मासुराचा अवतार आहेस, अवतार. ज्या डोक्यावर हात ठेवशील ना तिथे भस्म करशील. अगं माझ्या घराला बर्बाद करून काय मिळालं ग तुला? असं म्हणून अस्मिता सनकन तिच्या कानाखाली वाजवते प्रियाच्या. माझ्या घराची राख केलीस ग तू. अगं मनात राक्षस असल्याशिवाय एखादी व्यक्ती अशी खोटी ओळख घेऊन कोणाच्या घरात मिरवू शकत नाही. मनातल्या मनात स्वतःशी सुद्धा असंच खोटं बोलत असशील ना ग तू. असं म्हणून अस्मिता निघून जाते बरं का. आता अस्मिता गेल्यानंतर येतात पूर्णाजी बरं का प्रेक्षकांनो, आणि पूर्णाजीने आता खरा प्रश्न उपस्थित केलाय. पूर्णाजी प्रियाच्या समोर येतात आणि आल्या क्षणीच तिच्या कानाखाली वाजवतात आणि म्हणतात, काय ग, माझ्या श्वासाश्वासात फक्त तन्वी आहे. माझ्या अंगणामध्ये बागडणारी तन्वी आहे, अर्जुनवर हसणारी तन्वी. माझ्या तन्वीचं हसणं रुसणं मला अजूनही जाणवतंय. तिचा आवाज माझ्या कानात आहे अजून सुद्धा. पण तू तू म्हणजे विष आहेस ग, विष. असं विष जे हळूहळू अंगात भिनतं आणि मग माणसाचा जीव घेतं. तसंच केलंयस ग तू. आम्हाला कळलंच नाही. जो चेहरा आम्ही तन्वीचा समजतोय तो मुखवटा आहे, मुखवटा.
माझ्या तन्वीचं नाव स्वतःला लावून घेतलंस ग. माझ्या तन्वीचा लाघवी स्वभाव कुठून आणशील? माझ्या तन्वीचं हे चमकतं लॉकेट घेतलंस, पण माझ्या तन्वीच्या डोळ्यातली चमक ती कुठून आणशील ग? माझ्या तन्वीला परत आण. कुठे आहे माझी तन्वी? बोल, कुठे आहे माझी तन्वी? पूर्णाजी आता प्रियाला धरून म्हणतात, बोल, तुला घाबरून लपून बसली ना माझी तन्वी? कुठे आहे माझी तन्वी? बोल, घेऊन ये माझ्या तन्वीला, घेऊन ये माझ्या तन्वीला. असं म्हणून पूर्णाजी आता रडायला लागतात बरं का. आता अर्जुन पूर्णाजीला सावरत म्हणतो, हे बघ पूर्णाजी, तू सावर स्वतःला. अगं हिच्यासाठी तू स्वतःला त्रास नको करून घेऊस, ही तेवढंही करायच्या लायकीची नाहीये. प्रिया मात्र अर्जुनकडे कशी बघते बघा. प्रियाला कशाचाच पश्चाताप झालेला नाहीये प्रेक्षकांनो. एवढी निगरगट्ट आणि काय बोलू आता, म्हणजे माझ्याकडे जे शब्द संपलेत. आता अर्जुन आता पूर्णाजीला कसं बसं शांत करून खाली बसवतो आणि मग या कल्पनाताई प्रिया समोर येतात बरं का. प्रियाने जे तन्वीचं लहानपणीचं लॉकेट घातलंय ना, ते लॉकेट आता कल्पनाताई कसं हिसकवतात बघा प्रियाकडनं. कल्पनाताई म्हणतात, हे लॉकेट आहे ना, हे लॉकेट, हे माझ्या तन्वीचं लॉकेट आहे. हे तुझ्या गळ्यात घेऊन मिरवतीयस 2 वर्षापासून. हे लॉकेट लहानपणी अर्जुनने कसं तन्वीला दिलं, तो भूतकाळातला एक शॉर्ट, एक सीन त्यांनी इथे दाखवलाय. आता कल्पनाताई म्हणतात पुढे प्रियाला, अगं हे लॉकेट पूर्णाईने अर्जुनला दिलं आणि अर्जुनने त्याच्या लाडक्या तन्वीला दिलं होतं, पण तू मात्र 2 वर्ष निर्लज्जपणाने हे लॉकेट मिरवत होतीस. अगं तुझ्याकरता फक्त सोनं असेल ग हे, पण या आमच्या भावना आहेत, भावना. असं म्हणून कल्पनाताईने हे लॉकेट तिच्या गळ्यातून असं तोडलं बरं का जोरात, आणि त्या म्हणतात, आता या लॉकेटकडे मी तुला बघू सुद्धा देणार नाहीये. असं म्हणून त्या लॉकेट तोडून आपल्या स्वतःकडे ठेवून घेतात. आता प्रिया बघा प्रेक्षकांनो, प्रिया चक्क या सगळ्यांवर हसायला लागते, पण त्याच सगळ्याच्या आधी अर्जुन येतो तिच्या. अर्जुन प्रिया समोर येतो आणि प्रियाला म्हणतो, स्वतःला खूप हुशार समजतेस ना प्रिया, तुझ्या सगळ्या अफेअर बद्दल आम्हाला कळलं आणि आम्ही तुला घराच्या बाहेर काढलं, पण तुला काय वाटलं, तुला स्टोरूम मध्ये ठेवलं तेव्हा तू खूप खुश झाली असशील ना, हसली असशील आमच्यावरती. तुला काय वाटलं होतं? नाही, सुभेदारांना कसं परत मूर्ख बनवलं, सुभेदार बिंडोकेत, असंच मनातल्या मनात म्हणत होतीस ना आमच्याबद्दल, हो ना? पण यु नो व्हॉट, आम्ही तुला घरात ठेवून घेतलं त्याचं कारण तुला सहजासहजी इथून जाऊ द्यायचं नव्हतं आम्हाला. तुझे सगळे गुन्हे उघड करायचे होते, म्हणूनच आम्ही तुला या घरात ठेवलं. स्टेप बाय स्टेप तुला या घरातल्या शेवटच्या दिवसाकडे न्यायचं होतं आम्हाला. काय वाटलं होतं ग तुला, तन्वी बनून तू शेवटपर्यंत आम्हाला फसवत राहशील, आम्हाला सगळ्यांना उल्लू बनवशील? गेली 2 वर्ष तू काय करू शकतेस, काय विचार करू शकतेस, काय गेम खेळू शकतेस, त्यामुळे आम्ही तुझ्यापेक्षाही मोठा गेम तुझ्यासोबत खेळला. तू कधी बिळातनं उंदीर पाहिलंय का? अगं ते उंदीर तिथल्या तिथे गोल 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 फिरतं, त्याला बाहेर जाता येत नाही ना, तेव्हा तो घाबरतो आणि त्याला कळतं की आपल्याला आता इथून जाता येत. तो उंदीर घाबरतो, स्वतःच्या पिंजऱ्यावर नख मारायला लागतो. पिंजऱ्यात अडकलेला उंदीर झालाय तुझा प्रिया. आता तू काहीही कर, काहीही कर, पण तुला आता आम्ही जेलमध्ये पाठवणार. तुला आता जेलमध्येच राहायचंय. तू तिथे काहीही कर, पण तू जेलमध्येच राहणार आहेस प्रिया. तुला जेलमध्ये सडायचंय. आज ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार कोर्टात न जाता त्याच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी केस जिंकलाय. आता सुभेदार जिंकलेत प्रिया, असं अर्जुन बोलतोय. तेवढ्यात प्रिया मोठ्याने हसायला लागते बरं का. सगळेजण आता प्रियाकडे बघायला लागतात. प्रिया हसते आणि म्हणते, सॉरी हं अर्जुन. आता ती सगळ्यांसमोर येते आणि म्हणते, 2 नामांकित वकील, 1 बिझनेसमॅन, 1 डॉक्टर आणि द ग्रेट अन्नपूर्णा सुभेदार, एवढी सगळी बुद्धिमान माणसं एकाच घरात आहे, पण या सगळ्यांना मूर्ख कोणी बनवलं? मी मूर्ख बनवलं तुम्हा सगळ्यांना. असं म्हणून प्रिया या सगळ्यांवर हसत असते. प्रिया म्हणत असते, प्रियाने मूर्ख बनवलं या सगळ्यांना. प्रिया मोठ्याने हसायला लागते बरं का आणि म्हणते, अर्जुन, काय रे अर्जुन, अरे मला अजिबात हे सगळं कठीण गेलं नाही माहितीये का, अजिबात कठीण गेलेलं नाहीये. विचार का? अरे तुम्ही सगळेजण तन्वीसाठी आतुरतेने वाट बघत होता. पाण्याबाहेर काढलेला मासा कसा तडफडतो ना, तसे तुम्ही सगळे तडफडत होतात. माणूस खूप काळ उपाशी राहिला ना की मेंदू गाढ झोपेत जातो, आणि त्याच झोपेचा मी फायदा घेतला. तुमच्या घरात आणि तुमच्या आयुष्यात शिरले. प्रिया एवढंच काय ते बोलते आणि मंडळी आजचा हा एपिसोड इथेच संपून जातो. पण प्रिया जे काही हे सगळ्यांबद्दल बोलत असते ना, या सगळ्या बोलण्यामुळे सायलीला प्रियाचा प्रचंड राग आलेला असतो. आणि आता एपिसोड संपला. पुढच्या प्रोमोत आपण बघतोय प्रिया सायलीला म्हणत असते, अगं ए प्रिया, अगं तुझ्या असण्याची शिक्षा आता मी तुला देणार. सायली सनासन सनासन हिच्या कानाखाली मारते बरं का प्रेक्षकांनो आणि म्हणते, जोपर्यंत हा समज होता ना की तू रविराज काकांची मुलगी आहेस, तोपर्यंत माझे हात बांधलेले होते प्रिया. ज्या क्षणी कळलं ना मला तू खरी तन्वी नाहीयेस, त्या क्षणी तुझा या घरातला शेवटचा दिवस होता.
आता जेलमधल्या 4 भिंती हेच तुझं जग आहे. पुन्हा माझ्या डोळ्यासमोर दिसू नकोस हं प्रिया. चल चालती हो इथून. प्रियाला सुभेदार आणि किल्लेदारांनी मिळून हाकललंय बरं का प्रेक्षकांनो. काय वाटतं तुम्हाला? आता सायली खरी तन्वी आहे हे सत्य समोर येईल का? खरं तर नागराज आणि महिपतने हे सत्य सगळ्यांसमोर सांगायला हवं होतं, पण त्यांनी ते सत्य सांगितलेलं नाहीये. पण प्रियाचं सत्य उघड केलंय. त्यामुळे आता पुढे मालिकेत काय ट्विस्ट येणार आहे हे जाणून घेणं खूपच उत्सुकता वाढतंय हा प्रेक्षकांनो. मस्त दाखवलाय त्यांनी आजचा भाग. मस्त वाटला ना तुम्हाला? कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि आजचा हा एपिसोड त्यांनी उशिराच पाठवला. तर ठरलं तर मग या मालिकेचा आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि प्रेक्षकांनो उद्या पुन्हा वाट बघूयात पुढच्या एपिसोड रिव्ह्यूची. मस्त आहे हा प्रेक्षकांनो. एपिसोड सॉलिड चालू आहेत त्यामुळे जरा उशिरा टाकतात, पण आशा करूयात की उद्या हा एपिसोड लवकर येईल. तुम्हाला काय वाटतंय? कुठला मुद्दा बाजूला राहिलाय का? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि ते तुळशी पत्राचं मी तुम्हाला म्हटलं ना, त्यांनी त्याची वाच्यता केलेली नाहीये. कारण सायलीला पण माहितीये की तिच्या पायावर तुळशी पत्राची खून आहे. जर त्यांनी ते इथे सांगितलं असतं ना, तर सायलीला लगेच कळलं असतं ना की तीच खरी तन्वी आहे आणि इथेच मालिका संपून गेली असती. त्यामुळे मालिकेत आता पुढे काय कथा आणि कशी पुढे सरकते ना, हे बघणं खरंच उत्सुकतेचं ठरणार आहे. चला तर मग बघूया. ठरलं तर मग या मालिकेमध्ये पुढे काय घडणार आहे. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी, क्योंकि ऐसा लग रहा है पिक्चर अभी बाकी है. बघूयात पुढे काय काय घडतंय. चला तर मग उद्या भेटूयात. तोपर्यंत काळजी घ्या.